आमच्या घराचा हा नित्य नियमच होता. संध्याकाळ झाली की लगेच आमची तात्या आम्हा मुलांकडून शुभम करोती, पाढे, परवचा, श्लोक सगळं काही म्हणून घ्यायचे. मग दिडकी, निमकी, पावकी, अडीचकी ह्यांची घोकंपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र सुरू करायचे. आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणगंधधीरं राजीव नेत्रं मृगोशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यानंतर आम्ही मुलं घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडत असायचो आणि जेवायला बसायचो. आमच्या लहानपणी तिन्ही सांज जशीच जायची. कधी झोप लागायची हे कळायचं देखील नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. कानावर पडायचं आणि जागायचे. किती छान होते नाही ते लहानपणचे दिवस. आजही मन लहान होतं. आजी आजोबा आणि गावाकडचं ते निवांत आयुष्य आठवतं.